नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो आपलं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण प्रकरण संख्या पद्धती हे पाहत आहोत. तर संख्या पद्धतीवर आतापर्यंत आपण 13 भाग अपलोड केलेले आहेत. तर आजचा हा 14वा पार्ट असेल. या 14व्या पार्टमध्ये आपण मूळ संख्यांवर आधारित काही कॉन्सेप्ट पाहणार आहोत, काही संकल्पना पाहणार आहोत. त्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात तेही आपण पुढील पार्टमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला संख्या पद्धतीवर आधारित काही डेफिनेशन असेल, काही संकल्पना असतील, ते व्यवस्थित पहा. मी पहिली डेफिनेशन रीड करतो. ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ संख्या आहे. जनरली सर्वांना माहित असतं की मूळ संख्यांची डेफिनेशन व्याख्या काय आहे. ठीक आहे. आता सर्वांना माहिती आहे की त्याची अशी एक संख्या असते की फक्त एक हा अंक आणि स्वतः ती संख्या, या दोनच संख्याने जर ती संख्याला भाग जाते तर ती संख्या म्हणजे काय असते? मूळ संख्या असते, प्राईम नंबर असतो. ठीक आहे. तर पहा, दुसरा पॉइंट रीड करा. ज्या संख्येला फक्त दोनच फॅक्टर असतात, विभाजक असतात, आणि त्याच्यामध्ये दोन कोणते? एक आणि स्वतः ती संख्या. ठीक आहे. त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्याचे डेफिनेशन सर्वांना व्यवस्थित समजलेले आहे. मूळ संख्या ठीक आहे. आता या ठिकाणी किती फॅक्टर पाहिजे मित्रांनो? फक्त दोनच फॅक्टर. दोन फॅक्टर मध्ये एक हा अंक कंपल्सरी, आणि स्वतः ती एक संख्या. ओके. तर ह्या दोनच विभाजक असणाऱ्या संख्येला काय म्हणतात मित्रांनो? मूळ संख्या असे म्हणतात. पहा, तिसरा पॉइंट रीड करा. दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे. हे सर्वांचं पाठ आहे किंवा सर्वांना माहितच आहे की दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे. सम पण आहे आणि मूळ पण आहे. ओके. त्याच्यानंतर तिला असं देखील म्हटलं तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती किंवा एकमेव सममूळ संख्या कोणती? तर दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे आणि तिला सर्वात लहान मूळ संख्या असे म्हणतात. मित्रांनो, एक ही मूळ संख्या नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चौथा पॉइंट रीड करूया. दोन सोडून सर्व मूळ संख्या हे विषम संख्या आहेत. दोन सोडून सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. तर या ठिकाणी पहा, तुमच्या समोर मी मूळ संख्या लिहून घेतलेल्या आहेत. 1 ते 100 मध्ये येणाऱ्या सर्व मूळ संख्या तुमच्या जवळ आहेत. ती 2, 3, 5, 7 अप टू 89, 97. ठीक आहे. 89 अप टू 97. हे टोटल जे सर्व संख्या आहेत, या सर्व संख्या म्हणजे कोणत्या संख्या मित्रांनो? मूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर एकूण किती आहेत? 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25. कोणकोणत्या? तुमच्या समोर दिलेल्या आहेत. पुढचा पॉइंट रीड करूया. 0 व 1 या मूळ संख्या नाहीत. काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला? 0 आणि 1 ह्या दोघीही मूळ संख्या नाहीत. ह्या मूळ संख्यामध्ये येत नाहीत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत. पुढचा पॉइंट रीड करूया. मूळ संख्यांनाच अभाज्य किंवा अविभाज्य संख्या असेही म्हणतात. पहा, काही ठिकाणी तुम्हाला आता मागच्या वित्त विभाग 2019 मध्ये जी एक्झाम झाली त्या ठिकाणी मूळ संख्या हा शब्द न वापरता त्या ठिकाणी अभाज्य संख्या वापरला होता मित्रांनो. अभाज्य संख्या हा शब्द वापरला होता. ठीक आहे. तर मूळ संख्यांनाच अभाज्य संख्या म्हणतात किंवा अभाज्य संख्यांनाच मूळ संख्या असं म्हणतात. ठीक आहे. सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या कोणती? किंवा या ठिकाणी दिलेली आहे 3. तुमच्या जवळ सर्वांना दिसते की या ठिकाणी सर्वात लहान मूळ संख्या, परंतु कोणती? विषम संख्या. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे मित्रांनो? तर आहे 3. कोणती आहे? 3. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तुमच्या डिस्प्लेवर जी तुम्हाला PNG दिसते मित्रांनो, ते सर्व पॉइंट तुमच्या नोटबुकवर व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. चला पुढची PNG पाहूया. पुढच्या PNG मध्ये पॉइंट पहा पहिला. 3 पेक्षा मोठी कोणतीही मूळ संख्या ही. पहा, परत एकदा रीड करतो मित्रांनो. 3 पेक्षा मोठी कोणतीही मूळ संख्या ही 6n+1. तर या ठिकाणी लक्षात घ्या, 6n ±1 कोणतीही मूळ संख्या ही 6n+1 किंवा 6n-1 या स्वरूपात लिहिता येते.
ठीक आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या काही मूळ संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व मूळ संख्या 6च्या मल्टिपल मध्ये असतील किंवा त्याच्यात एक ऍड करा किंवा त्याच्यातून एक मायनस करा. आता या ठिकाणी समजून घ्या, मला सांगायचं काय आहे, या ठिकाणी तुम्हाला सांगायचा असा अर्थ आहे, जी मूळ संख्याचं जे फॉर्मॅट आहे ते मूळ संख्या, प्रत्येक मूळ संख्या ही पहा, प्रत्येक मूळ संख्या ही तुम्हाला म्हणजे त्याला आपण प्राईम म्हणजे p ने डिनोट करतो, 6n + 1 - 1 मध्ये लिहिता येते. पहा, प्रत्येक मूळ संख्या ही 6n + 1 किंवा 6n - 1 या स्वरूपात मांडता येते. परंतु याचं जर उलट केलं मित्रांनो, 6n + 1 किंवा 6n - 1 ह्या स्वरूपात असणाऱ्या प्रत्येक संख्या ही मूळ संख्या असेल असं नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा झाला, आता मी जो पॉइंट तुम्हाला सांगितला मित्रांनो तो पॉइंट आपण रीड करूया. पहा, 6 गुणिला जर मी 4 घेतला, ठीक आहे, 6 चोक 24 + 1. पहा, 6च्या मल्टिपल मध्ये हा जो 4 आहे म्हणजे हा एनी नंबर n आहे, याला आपण n ने रिप्रेझेंट करूया. ठीक आहे, 1 2 3 4 अप टू n किंवा इन्फिनिटी. तर 6च्या मल्टिपल मध्ये जर एक ऍड केला किंवा एक मायनस केला तर येणारी संख्या ही मूळ संख्या असेल असं नाही, परंतु प्रत्येक मूळ संख्या ही 6n + 1 किंवा 6n - 1 या स्वरूपात मांडता येते. ठीक आहे, आता सांगायचा अर्थ असा आला, 6 चोक 24 अधिक 1, तर 24 आणि 1 किती झाला 25. तर मला सांगा मित्रांनो, 25 ही मूळ संख्या आहे का? बोला सर्वांनी. 25 ही मूळ संख्या नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक 6च्या मल्टिपल मध्ये असणाऱ्या +1 किंवा -1 मध्ये असणाऱ्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या असतात असं नाही. परंतु जे काही सर्व मूळ संख्या आहेत तोच पॉइंट या ठिकाणी पाहतोय मित्रांनो. 3 पेक्षा मोठी कोणतीही मूळ संख्या ही 6n + 1 किंवा 6n - 1 या स्वरूपात मांडता येते. त्याचा अपोजिट पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे, आता पहा, याला आणखी एक उदाहरण पाहूया. 6n म्हणजेच 6 गुणिला 8, त्याच्यामध्ये एक प्लस करूया, 8 + 48 अधिक 1. 48 मध्ये 1 मिळवला 49. तर मला सांगा मित्रांनो, 49 ही मूळ संख्या आहे का? नाही. तर तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचंय. ओके, प्रत्येक मूळ संख्या ही 6n + 1 - 1 मध्ये लिहिता येते, परंतु 6n + 1 - 1 मध्ये असणाऱ्या सर्व संख्या या मूळ संख्या असतील असे नाही. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. आता जो पॉइंट आपण रीड केला तो पॉइंट तुम्हाला ह्या 6n + 1 - च्या फॉर्मॅट मध्ये लिहून दाखवतो. ओके, सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. पहा, 3 नंतरचे असणाऱ्या मी जर 5चा विचार केला तर पहा, 6 गुणिला 1 + 1, ठीक आहे, 6 गुणिला 1 - 1. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, 6 × 1 = 6 वजा 1, तर 6 मधून 1 गेला 5, 6 × 1 = 6, त्याच्यात 1 मिळवला तर काय मिळाला 7. ओके, तर 6 गुणिला 2 घेतला पहा अधिक 1, तुम्हाला सर्वांना माहिती आहे 6 दुनी 12 अधिक 1 13, 6 दुनी 12, 1 कमी केला तर या ठिकाणी काय मिळाला 11. 6 गुणिला 3 + 1 - 1 पहा, 6 × 18, 18 मधून 1 कमी केला 17, 18 मधून 1 कमी केला 17 आणि 18 मध्ये 1 मिळवला 19. तर पुढची मूळ संख्या काय आली 19. तसंच एक विचार केला, 6 गुणिला 4 + 1 - 1 पहा, 6 चोक 24, त्याच्यात 1 मिळवला, 24 मधून 1 कमी केला 23 आणि 24 मध्ये 1 मिळवला 25, परंतु 25 ही मूळ संख्या येणार नाही. ओके, आता या ठिकाणी जे काही सर्व संख्या आहेत त्याला आपण 6n + 1 - 1 मध्ये लिहिता येते. आता 5 लाही आपण 6च्या मल्टिपल मध्ये +1 - 1 मध्ये लिहिली, त्याच्यानंतर 7 ला देखील लिहिली, 13 11 17 19 23. आता 23 नंतरची पुढची संख्या कोणती आहे 29 आहे, त्याच्या पुढची संख्या कोणती आहे 31 आहे. चेक करूया, 6 गुणिला 5 + 1 - 1, तर 6 पंचे 30, त्याच्यातून 1 कमी करा 29, 6 पंचे 30, त्याच्यात 1 मिळवा 31,
तर पुढची मूळ संख्या आला 29, 31. आता त्याच्या पुढची मूळ संख्या पहा 37, त्याच्यानंतर 41. चेक करूया. 6 गुणिला 6 प्लस 1 मायनस. आता मला सांगा 6 6 36, 36 मायनस 1 किती आला 35. त्याच्यानंतर 6 6 36, त्याच्यात एक मिळवला 37, 37. परंतु 35 ही मूळ संख्या नाही. म्हणजे जे काही संख्या मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत मूळ संख्या, त्या सर्व संख्यांना मूळ 6च्या मल्टिपल मध्ये म्हणजे 1 प्लस मायनस 1 मध्ये लिहिता येते. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा 25 आला, तसाच एक 35 आला, मागच्या वेळेस तुम्हाला 49 सांगितला. तर अशा पद्धतीने प्रत्येक संख्या ही 6च्या मल्टिपल मध्ये असणारी प्लस 1 मायनस 1 मध्ये असणारी ही मूळ संख्या असेल नाही, परंतु प्रत्येक मूळ संख्या ही 6n + 1 - 1 मध्ये लिहिता येते. समजलं सर्वांना? ठीक आहे. चला पुढचा पॉइंट रीड करूया. पुढचा पॉइंट पहा. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे. पहा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत मित्रांनो? 25 आहेत. आणि कोणकोणत्या आहेत तुमच्या स्क्रीनवर पण आहे आणि फळ्यावर सुद्धा लिहून दिलेल्या आहेत. ओके. पुढचा पॉइंट रीड करूया. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. आता या ठिकाणी जे काही सर्व संख्या तुम्हाला मूळ संख्या दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही किती येते? 1060. तर हा पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. याला तुम्ही डायरेक्टली पाठ करून ठेवा. 1 ते 100 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही किती मिळाली? 1060. ठीक आहे. पुढचा पॉइंट पाहूया. 1 ते 25 पर्यंतची एकूण मूळ संख्यांची बेरीज 100 येते. पहा 1 ते 25 पर्यंतची एकूण मूळ संख्यांची बेरीज किती येते? 100 येते. ओके. पुढचा पॉइंट पहा. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 15 आहेत. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? 15 आहेत. किंवा या ठिकाणी तुम्हाला बेरीज देखील विचारली जाते किंवा बेरीज तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या 21 आहे. 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? 21 आहे. ठीक आहे. मूळ संख्या कसे काढतात किंवा मूळ संख्या कसे ओळखतात, ती मूळ संख्या आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला ही स्लाइड समजलं असेल. ठीक आहे. हा असेल मूळ संख्यांवर आधारित काही जे पॉइंट्स होते ते पॉइंट्स आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. ठीक आहे. नोट डाऊन. पुढची स्लाइड पाहूया. पुढची स्लाइड मध्ये पहिला पॉइंट पहा. दोन मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते. दोन मूळ संख्यांची बेरीज काय येते मित्रांनो? समसंख्या येते. परंतु या ठिकाणी तुम्हाला अपवाद सांगितलेला आहे. काय अपवाद सांगितलाय पहा. 2 ला सोडून हा अपवाद आहे. 2 ला सोडून प्रत्येक मूळ संख्यांची बेरीज आपल्याला काय सांगितले? समसंख्या येते. परंतु यामध्ये 2 ही समसंख्या घ्यायची नाही. सांगायचा अर्थ असा झाला मित्रांनो, याच्यामध्ये 2 सोडून जे सर्व संख्या आहेत त्या कोणत्या आहेत? विषम संख्या आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे विषम अधिक विषम म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज केली तर काय येते? समसंख्या येते. 2 विषम संख्यांची बेरीज केल्यावर काय संख्या मिळते? समसंख्या मिळते. मग विषम संख्या घेऊया आपण. 11 अधिक 13 यांची बेरीज केली तर 3 अधिक 1 4, 1 आणि 1 किती मिळाला? 2. तर 24 ही संख्या कोणती मिळाली मित्रांनो? समसंख्या. ओके. पुढची संख्या घेऊया. 53 अधिक 97 ह्या 2 विषम संख्यांची बेरीज केल्यावर आपल्याला कोणती संख्या मिळेल? समसंख्या. ठीक आहे. 53 मधून 3 दिला, 97 ला 100, 100 अधिक 50 किती आले? 150. तर 150 देखील कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. ठीक आहे. हा पॉइंट क्लिअर झाला. प्रत्येक मूळ संख्यांची बेरीज ही समसंख्या येते, बट 2 हा त्याच्यामध्ये काय आहे? अपवाद आहे. पुढचा पॉइंट पाहूया. 3 मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते. 3 मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते, पण त्यामध्ये एक मूळ संख्या 2 असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक संख्या जी मूळ असेल ती कोणती संख्या असायला हवी? 2. कंपल्सरी त्याच्यामध्ये 2 यायलाच हवं, तरच त्यांची बेरीज काय येईल मित्रांनो? सम येईल. म्हणजे सांगायचा अर्थ असा विषम येईल. पहा 3 मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते, पण त्यामध्ये एक मूळ संख्या काय हवी? 2 हवी.
आता मला सांगा 24 मध्ये 2 मिळवले 26 देखील काय मिळाली सम मिळाली. 150 मध्ये 2 मिळवले तर काय मिळाले 152. मला सांगा हे दोघीही संख्या विषम आहेत आणि याच्यामध्ये जर 2 मिळवला तर येणारी बेरीज देखील काय येईल समसंख्याच येईल. ओके, पुढचा पॉइंट पहा. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या तर ती आहे मित्रांनो 997. आपल्या स्क्रीनवर आहे पहा. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 997 आणि 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 101. कधी कधी असं विचारलं जातं सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या व सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती किंवा यांचा गुणाकार किती, तर असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, किंवा कोणकोणत्या संख्या किंवा कितीने मोठी आहे किंवा कितीने लहान आहे म्हणजेच फरकवर आधारित प्रश्न विचारला जातो. पुढचा पॉइंट पहा. पुढचा पॉइंट हा खूप महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. कोणत्याही एक मूळ संख्याच्या वर्गाला 24 ने भागल्यास बाकी 1 उरते. हा पॉइंट एवढा महत्वाचा आहे मित्रांनो. तर हा पॉइंट तुम्हाला मूळ संख्या आहे की नाही हे चेक करण्यासाठी कामात येतं. मूळ संख्या आहे की नाही ही मूळ संख्या चेक करण्यासाठी तुम्हाला 24 ने भागल्यास बाकी काय यायला हवी 1 यायला हवी. म्हणजे या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला 24चा टेबल पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता पहा काय म्हटले प्रत्येक वेळेस बाकी किती यायला हवी बाकी 1 यायला हवी, परंतु त्या संख्येच्या वर्गाला म्हणजे याचा अर्थ त्या संख्येला 2दा लिहा म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात 2दा लिहा. म्हणजे सांगायचा अर्थ असा या ठिकाणी मी 73 ही संख्या घेतली. कोणती संख्या घेतली 73. असं समजूया 73 ही मूळ संख्या आहे परंतु मला माहित नाही. एक लहान संख्या घेतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. आता 73 ही संख्या घ्या गुणीला 73 ही संख्या घेतली. 73 गुणीला 73 भागीला काय घेतला मित्रांनो 24. आता या ठिकाणी मित्रांनो याला जर सॉल्व्ह केलं तर उत्तर काय बाकी किती यायला हवी बाकी 1च आली तर समजून घ्या ही दिलेली जी संख्या असेल ती संख्या कोणती संख्या असेल मूळ संख्या. शांततेत पहा व्यवस्थित लक्षात घ्या. आता यांचा गुणाकार करून भाग देऊ नका, वेळ वाया घालवू नका, गुणाकार करून भाग द्यायचा नाही. मग काय करायचं मित्रांनो एकाच संख्येला भाग द्या. कशाला भाग द्या एकाच संख्येला. पहा 24 1 24 24 दुनी 48 24 त्रिक 72. काहींचे पाडेपाठ नसतील तर ठीक काय हरकत नाही. 24 गुणीला 3 घेतला 4 त्रिक 12 12 घेतला 2 हातच्याला 1 3 दुनी 6 6 आणि 1 7. पहा 24 त्रिक किती आला 72. 24 त्रिक 72 म्हणजे इथं बाकी किती उरली. या ठिकाणी मित्रांनो बाकी घ्या भागाकाराची काही आवश्यकता नाही. 24 त्रिक 72 आपण ज्यावेळेस असं सॉल्व्ह करतो त्यावेळेस त्या भागाकार घेतो परंतु भागाकार घेऊ नका काय घ्या बाकी घ्या. मग 24 ने 73 ला भाग दिल्यावर बाकी किती उरली 1 म्हणजे यालाही भाग दिल्यावर बाकी किती उरेल 1 आणि ह्या दोघांचा गुणाकार करा मित्रांनो तर काय येईल 1 1 1 बाकी 1 आली म्हणजेच याचाच अर्थ असा झाला की ही मूळ संख्या आहे. समजलं मित्रांनो. आता आपण 997 पाहूया. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे लहान मूळ संख्या 101 आहे आणि मोठी मूळ संख्या 997 आहे. तेही आपण या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घेऊ. तिघीही संख्या आपण या ठिकाणी चेक करून घेऊ जेणेकरून तुम्हाला मूळ संख्या आहे की नाही हे चेक करण्यासाठी हा बेस्ट वे आहे. खूप पहा मित्रांनो मूळ संख्या ओळखण्यासाठी काही पुस्तकामध्ये खूप लॉंग मेथड दिलेली आहे किंवा काही मुलं काय करतात प्रत्येक संख्याने भाग देण्याचा प्रयत्न करतात परंतु तसं काही यूज करू नका. या ठिकाणी खूप शॉर्टकट मेथड आहे. कोणतीही मूळ संख्या असेल आणि तिला ओळखायचं असेल त्याला भाग दिल्यावर बाकी किती यायला हवी 1च यायला हवी. बाकी किती यायला हवी 1 यायला हवी. त्यांच्या 2 वेळेस गुणाकार करा म्हणजेच वर्गाला. ओके आता आपण 101 ही संख्या घेतली. आपल्याला माहिती आहे मूळ संख्या आहे. ओके परंतु आपल्याला चेक करायचं आहे की ती मूळ संख्या कशी ओळखायची. ठीक आहे मग 101 गुणीला 101 घेतला म्हणजे कोणतीही असो जर मूळ संख्या नसेल तिलाही आपण घेऊया. ठीक आहे भागीला काय घेतला 24 घेतला. ठीक आहे आता 24चा जर पाठ असेल तर 24 1 24 24 दुनी 48 24 त्रिक 72 24 चौक 96. 101 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 96. 24 चौक 96 पहा 24 1 24 24 चौक 96. या ठिकाणी भागाकार लिहू नका काय घ्या मित्रांनो बाकी. 101 मधून 96 गेला किती उरले 5. 101 मधून 96 गेले किती उरले 5. 96 मध्ये 4 मिळवले 100 आणि वरचा 1 4 अधिक 1 5. तर या ठिकाणी बाकी किती उरली 5 उरली.
वरती आपण काय संख्या घेतो, भागाकार घेत नाही, आपण काय घेतो, बाकी. तर या ठिकाणी समजून घ्या मेथड, या ठिकाणी बाकी घ्या. जर 101 ला भागल्यावर बाकी 5 आली तर पुढची जी संख्या आहे ती पण 101 आहे, तिलाही भागल्यावर बाकी काय येईल, 5 येईल. समजलं. यांचा गुणाकार करा आता. 5 गुणिला 5, 5 वाचा 25, 5 वाचा 25. परत त्या संख्येला 24 ने भाग द्या आणि तो जो गुणाकार येईल मित्रांनो, तो येणारा गुणाकार हा 24 पेक्षा लहान असेल. ठीक आहे. आणि भाग द्या. पहा 24 एक 24, 24 एक 24, तर बाकी किती उरली, 1 उरली. 25 मधून 24 गेला 1. म्हणजेच याचाच अर्थ असा झाला की 101 ही मूळ संख्या आहे. हे केव्हा ओळखायची, ज्या वेळेस त्याची बाकी काय येईल, 1 येईल. आता या ठिकाणी ऑब्व्हियसली 1 आली, 1 गुणिला 1 तर 1 आला. सर मग या ठिकाणी 5 आला तर काय करायचं मित्रांनो, 5 गुणिला 5 यांचा गुणाकार करा. 5 वाचा 25 आणि भागीला जी संख्या आहे 24 त्याने परत भाग द्या. या ठिकाणी बाकी 100% 1 येईल. जर 1 आली तर ती मूळ संख्या, 1 नाही आली तर मूळ संख्या नाही. आणखी एक उदाहरण पाहूया. तुम्हाला माहिती आहे 3 अंकी मोठ्यात मोठी, 3 अंकी मोठी मूळ संख्या कोणती आहे, जसं की लहान आपण काय घेतला 101. ओके. तसंच आपण आणखी एक संख्या पाहूया 997. 997 गुणिला 997. ज्यावेळेस अशी काही मोठी संख्या येईल मित्रांनो, त्यावेळेस ती मूळ संख्या आहे की नाही ते आपल्याला चेक करण्यासाठी 24 ने भाग द्या. आणि या ठिकाणी काही मुलांना समजत नाही की बाकी कोणती घ्यायची. ठीक आहे. मग इथं भागाकार घ्यायचा नाही, फक्त बाकी घ्यायची मित्रांनो. कशाने भाग दिला, 24 ने. ओके. डायरेक्टली 24 ने भाग देण्याचा सराव करा. ठीक आहे. पहा 24 एक 24, त्याच्यापैकी 99 ला भाग दिला तर लक्षात घ्या थोडं भागाकार बाजूला लिहून घे. 24 चोक 96. आता आपण जस्ट पाडा केला. 24 चोक 96, 99 मधून 96 गेले. बोला सर्वांनी, 99 मधून 96 गेले. किती उरले, 3 उरले. किती उरले, 3 उरले. किती आला, 37. ठीक आहे. भागाकार लिहू नका. 24 चोक 96. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर बाजूला लिहून ठेवा, इथं लिहू नका, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित सवय होईल. 24 चोक 96, 99 मधून 96 गेले, 3 उरले. ठीक आहे. मग 7च्या अगोदर घेतला 37 झाला. पहा 24 एक 24, 24 दुनी 48, परंतु 37 पेक्षा 48 संख्या मोठी आहे म्हणून 24 एक 24. आता 37 मधून 24 मायनस करा. ठीक आहे. 37 मधून 24 मायनस करा तर किती आले मित्रांनो, 7 मधून 4 गेले 3, 3 मधून 2 गेला 1. किती बाकी आली, 13. किती बाकी आली, 13. जर याला भाग दिल्यावर बाकी जर 13 मिळाली तर याला देखील भाग दिल्यावर बाकी काय मिळेल, 13. का, कारण तीही संख्या काय आहे, 997. मग 13 गुणिला 13, बोला सर्वांनी, 13 गुणिला 13 169 भागीला 24. ठीक आहे. आता 24च्या टेबलमध्ये 169 पेक्षा लहान संख्या पाहिजे. ठीक आहे. 24च्या टेबलमध्ये 169 पेक्षा लहान संख्या पाहिजे. 24 एक 24. ठीक आहे. 24 दुनी 48, 24 त्रिक 72, 24 चोक 96, 24 पाचा 20 असे. तुमचे जर इथपर्यंत टेबल पाठ नसतील, तुम्हाला सिंपल सांगितले 24 गुणिला 8 घेतला. ठीक आहे. 4 8 32, 32 घेतला 2. ठीक आहे. हातच्याला 3, 8 दुनी 16, 16 आणि 3 19. किती आला मित्रांनो, 192. परंतु आपल्याला काय हवा, 192 पेक्षा लहान संख्या. मग 24 ने आपण कशाने मल्टिप्लाय करू, 7 ने. 24 ला कशाने मल्टिप्लाय करू, 7 ने. ठीक आहे. आता पहा 7 चोक 28, 28 घेतला 8, हातच्याला 2, 7 दुनी 14, 14 आणि 2 किती आले, 16. आता पहा मित्रांनो कोणती संख्या मिळाली, 168. म्हणजेच काय, 24 एक 24, 24 साता 68 असे, 24 साता 68 असे. 169 मधून 68 गेले, बाकी किती उरली, किती बाकी उरली, 1 उरली. तर जर बाकी 1 उरली मित्रांनो तर ती संख्या म्हणजे कोणती संख्या, मूळ संख्या. ती संख्या म्हणजे कोणती संख्या, मूळ संख्या. समजलं सर्वांना. तर अशा पद्धतीने तुम्हाला मूळ संख्या कशा ओळखायच्यात या ठिकाणी या सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणखी काही असे प्रश्न पाहूया आपण, काही उदाहरणं पाहूया. आता आपण जे काही उदाहरणं घेतले ते उदाहरणं काय होते, म्हणजे जे काही संख्या घेतली ते सर्व संख्या काय होत्या मित्रांनो, मूळ संख्या होत्या. आता आपण एक काम करूया, 249 ही संख्या घेतली. पहा या ठिकाणी लक्षात घ्या, 2-4 संख्या लिहून घेतो. 249, 513. ठीक आहे.
या दोन संख्या आपल्याला चेक करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण एखादी संख्या पाहूया आणखी. $249 घेतली, 199. ठीक आहे. पहा, या 249 संख्या आहे की नाही चेक करूया. परंतु मला एक सांगा मित्रांनो, 249ला सरळ कशाने भाग जातोय? 3 भाग जातो. पहा, 3 8 24 आणि 3 3 9. म्हणजे 249 ही 100% तुमची मूळ संख्या येणार नाही. समजलं सर्वांना? तरी पण आपण चेक करूया की याच्यात बाकी एक यायला नाही, एक यायला नको. बरोबर. 249 गुणिले 249 कशाने भाग दिला? 24. 24 1 24, 24 1 24, बाकी किती उरली? 9. या ठिकाणी बाकी 9 उरली, याही ठिकाणी बाकी किती उरेल? 9 उरेल. तर 9 किती झाला? 81 भागीला 24. ठीक आहे. आता या ठिकाणी जर भाग दिला तर 24 त्रिक 72 होतो. 81 मधून 72 गेले तर बाकी एक उरतच नाही मित्रांनो. जर बाकी एक उरली असती तर ती मूळ संख्या, परंतु 249 ही मूळ संख्या नाहीच. समजलं सर्वांना इथपर्यंत? तसंच 513चा विचार करूया. आता 513चा विचार करण्या अगोदर एकदा एक पहा. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. म्हणजे ज्या संख्येच्या बेरीज हे 3च्या पटीत येत असेल तर 100% त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे आता आपण काहींनी 3 ने भाग दिला नसता, म्हणजे 513ला भाग जात नाही कोणत्या संख्येने, आपण विचार केला असता आणि त्याला आपण चेक करूया. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्वांना माहिती याला 3 ने 100% भाग जातोय, म्हणजे याचा अर्थ तीही मूळ संख्या नाही. परंतु आपण चेक करूया. पहा, 513 गुणिला 513 भागीला काय घेतला मित्रांनो? 24. 24 ने 513ला भाग देऊया. ठीक आहे. 24 1 24, 24 दुनी 48, 24 दुनी 48, 51 मधून 48 गेले, 3 उरले. किती उरले? 3. 33. परत 24 1 24, 33 मधून 24 गेले, हे 6 म्हणजे 30 आणि ते वरचे 3 9. तर 9 गुणिला 9 किती आला? 81. आणि तुमच्या समोर लिहिले जे 81 भागीला 24 असेल तर ती मूळ संख्या येणार नाही. म्हणजे 513 देखील तुमची मूळ संख्या नाही. आता एक संख्या चेक करूया. 199. 199 ही मूळ संख्या आहे की नाही चेक करूया. चेक करत असताना तुम्हाला काय सांगितलेलं आहे? 199 गुणिला 199 तिला दोनदा लिहा आणि एका संख्येने 24 या संख्येने भाग द्या. जी बाकी येईल ती बाकीला परत त्या संख्येशी मल्टिप्लाय करा आणि ती जर 24 पेक्षा मोठी असेल त्याला परत 24 ने भाग द्या. तिला परत कशाने भाग द्या? 24 ने. 199 गुणिला 199 भागीला काय घेतला मित्रांनो? 24. काय घेतला? 24. ठीक आहे. पहा, 24 1 24. आता 119 हा 24 पेक्षा लहान आहे, म्हणजेच याचा अर्थ असा 199 पेक्षा लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल. मागच्या वेळेस आपण चेक केलं. पहा, 24 गुणिला 7 किंवा 24 गुणिला 8 चेक करूया. 4 8 हे 32, 32 घेतला 2, हातच्याला 3, 8 2 16, 16 आणि 3 किती आला? 19. म्हणजे 199 पेक्षा लहान संख्या मिळाली 24च्या टेबलमध्ये 192. पहा, 24 साठी 92 असेल, 24 साठी 192, परंतु 199 मधून 192 गेले, किती उरले? बोला सर्वांनी. 199 मधून 192 गेले, किती उरले? 7. जर 199 ला 24 ने भाग दिल्यावर जर 7 मिळाला तर 199 ला सुद्धा भाग दिल्यावर काय मिळेल? 7. तर ह्या दोघांचा गुणाकार करा. 7 गुणिला 7 तर काय येईल मित्रांनो? 7 गुणिला 7 49. 7 गुणिला 7 49 भागीला 24. आणि तुम्हाला माहिती आहे 24 1 24, 24 दुनी 48, 49 मधून 48 गेला, किती उरला? 1 उरला. म्हणजेच याचा अर्थ असा, ज्या संख्येच्या वर्गाला 24 ने भाग दिल्यावर जर बाकी 1 आली तर ती संख्या म्हणजे कोणती संख्या असेल? मूळ संख्या असेल. समजलं सर्वांना? तर अशा पद्धतीने मूळ संख्या कशा ओळखायच्यात या ठिकाणी एक शॉर्टकट ट्रिक तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेली आहे. तर काही ठिकाणी काय करतात, त्याचा वर्ग घेतात, त्याच्यापेक्षा लहान संख्या मूळ संख्या शोधतात आणि प्रत्येक संख्येने भाग देतात. तेवढा वेळ आपल्याकडे नाही मित्रांनो. तर एकच युनिव्हर्सल मेथड लक्षात घ्या. 24 ने भाग द्या आणि जी बाकी येईल ते बाकीचा गुणाकार करा, परत त्याला 24 ने भाग द्या. येणारी बाकी ही जर 1 असेल तर ती 100% मूळ संख्या असेल. ठीक आहे मित्रांनो. तर मूळ संख्या कसे ओळखायच्यात या ठिकाणी या पाठ मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चला तर भेटूया पुढच्या पाठ मध्ये. जे काही मूळ संख्यांवर आधारित प्रश्न विचारलेले ते प्रश्न आपण पुढील पाठ मध्ये पाहूया. तोपर्यंत बाय.